डिस्प्लेसमेंट करंट हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे. डिस्प्लेसमेंट करंट याला आपण आयडी असं म्हणतो. आयडी. आणि आपल्याला माहीत आहे की करंट म्हणजे काय की फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स, राईट. आणि इलेक्ट्रॉन्स फ्लो होण्यासाठी ते कुठल्या तरी त्यांना मीडियमची गरज असते. मीडियम म्हणजे मेटल थ्रू वाहू शकतात किंवा आयदर लिक्विड थ्रू. मेटल थ्रू वाहिले इलेक्ट्रॉन्स तर आपण त्याला कंडक्टर्स म्हणतो. लिक्विडमधनं जर इलेक्ट्रॉन्स फ्लो झाले तर आपण त्या लिक्विडला इन्सुलेटर म्हणतो. सो कुठल्या तरी याच्यातून ते इलेक्ट्रॉन्स फ्लो होत असतात. कुठल्या तरी त्यांना सॉलिड कंडक्शनसाठी मीडियम लागतं. गॅस थ्रू पण करंट वाहतो, पण गॅसमध्ये मग आयोनायझेशन व्हावं लागतं. आयोनायझेशन झालं की त्यातनं इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो. पण इथे जर बघितलं तर सपोज आपण कपॅसिटर हा घेतला आणि ह्या कपॅसिटरमध्ये इथे डायलेक्ट्रिक मटेरियल आहे, ह्या प्लेट्स आहेत आणि याला आपण इथे DC सोर्स लावला. हे सिंपल सर्किट. तर या सर्किटमध्ये इथून इथपर्यंत करंट फ्लो होण्यासाठी काय प्रॉब्लेम नाही आहे, कारण वायर आपण टाकलेलीच आहे. पण इथून इथे स्पेस आहे. जे डायलेक्ट्रिक टाकलेलं नसतं तेव्हा काय असतं, स्पेस असते. आणि डायलेक्ट्रिक टाकलेलं असलं तरीही काही कनेक्शन्स म्हणजे कनेक्टेड गोष्टी नसतात, कुठेही कॉन्टॅक्ट नाही आहे. कारण हे डायलेक्ट्रिक मटेरियल आणि प्लेट्स याच्यामध्ये देखील स्पेस आहे की नाही. तर मग तरी आपण म्हणतो इकडनं करंट फ्लो होतोय. म्हणजे इथून करंट फ्लो IC. आता सपोज हा IC घेतला आपण, कारण सर्किटमधला करंट आहे म्हणून त्याला आपण IC म्हटलं. सो हा IC करंट इथून इथपर्यंत गेला आणि इथूनही तो आला इथे. म्हणजे सर्किटच्या सगळ्या पार्टमध्ये तुम्हाला काय IC हा करंट तुम्हाला दिसून येतो, स्मॉल IC. तर मग ह्या स्पेसमध्ये करंट फ्लो कसा होतो, राईट. हा आपला प्रश्न आहे. आणि याच्यावरनं आपल्याला मिळतं की डिस्प्लेसमेंट करंट काय असतो. की कपॅसिटरमध्ये जेव्हा या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड तयार होतं या दोन प्लेट्सवर, तर तुम्हाला माहिती आहे की याच्यामध्ये काय होतं, डायलेक्ट्रिक मटेरियलमध्ये पोलरायझेशन होतं. पोलरायझेशन होतं म्हणजे काय होत असतं की इथे सपोज पॉझिटिव्ह चार्ज आपण दिला, इथे निगेटिव्ह चार्ज असेल तर या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज आणि या ठिकाणी निगेटिव्ह चार्ज इंड्यूस्ड होतो. हे कशामुळे होतं तर पोलरायझेशनमुळे. पोलरायझेशनमध्ये काय होतं की इकडनं इलेक्ट्रॉन्स जे आहेत डायइलेक्ट्रिकच्या या पार्टवरनं इलेक्ट्रॉन्स इकडे येऊन बसतात आणि इथून इलेक्ट्रॉन्स इकडे शिफ्ट झाल्यामुळे या ठिकाणी सगळे पॉझिटिव्ह चार्जेस आणि इथे सगळे निगेटिव्ह चार्जेस जमा व्हायला सुरुवात होते. सो ह्या प्रोसेसला आपण पोलरायझेशन असं म्हणतो. सो यावेळेस हे पोलरायझेशन होत असताना चार्जेस काय करतात, डिस्प्लेस होतात. इलेक्ट्रॉन्स गेट डिस्प्लेस्ड. इथून तो डिस्प्लेस झाला, इथे येऊन बसला, राईट. मग डिस्प्लेसमेंट ऑफ चार्जेस म्हणजे पण काय असतं, करंटच असतो, राईट. डिस्प्लेसमेंट ऑफ चार्जेस म्हणजे पण करंटच आहे. कारण करंटसाठी आपल्याला इलेक्ट्रॉन्सनी स्वतःची जागा सोडणं गरजेचं असतं आणि ते फ्लो होणं गरजेचं असतं. तसं या ठिकाणी इलेक्ट्रॉन्स आपली जागा सोडतायत आणि इथपर्यंत येऊन बसतायत. सो ह्या डायइलेक्ट्रिक मटेरियलमध्ये देखील एक करंटचा फ्लो तुम्हाला बघायला मिळतो आणि त्याला आपण डिस्प्लेसमेंट करंट असं म्हणतो, राईट. आता त्याचं एक्झॅक्टली तो किती असतो ते जर आपल्याला बघायचं असेल तर एक छोटंसं एक्सप्रेशन आपल्याला डिराईव्ह करायला लागतं.
आणि त्यासाठी आपण आधी आपण एक इक्वेशन बघतो की ईचं, ई म्हणजे इंटेन्सिटी. सो इंटेन्सिटीचं इक्वेशन काय आहे? क्यू अपॉन ए ॲप्सिलॉन 0, ए के ॲप्सिलॉन 0, राईट. काल बघितलं आपण. म्हणजेच काय? क्यू इज इक्वल्स टू ए के ॲप्सिलॉन 0 इंटू ई. याचा आपण डिफरन्शिएट करूया. याला डिफरन्शिएटिंग डी क्यू बाय डी टी विच इज इक्वल्स टू ए कॉन्स्टंट आहे, के कॉन्स्टंट आहे, ॲप्सिलॉन 0 कॉन्स्टंट आहे. याला आपण काय लिहू? डी अपॉन डी टी. आलं लक्षात? अतिशय सोपा एक्सप्रेशन आहे. काही डिफरन्सिएशन विथ रिस्पेक्ट टू डी टी. आता डी क्यू अपॉन डी टी काय आहे? तर हा करंट. कारण क्यू अपॉन टी आपण बघतो ना, तो करंटच असतो. सो ह्या करंटला आपण सपोज असं म्हटलं की इट इज अ आय सी which is equals to dq upon dt, which is equals to a k epsilon 0 de upon dt. सो एवढ्या अमाऊंटचा करंट जो आहे हा या सर्किटमधून बाहेरून फिरतो आहे. अजून आपल्याला डिस्प्लेसमेंट करंट मिळाला का? नाही. सो डिस्प्लेसमेंट करंट जर तुम्हाला बघायचा असेल तर तुम्हाला हे जे एक्सप्रेशन आहे या एक्सप्रेशनचं डायमेन्शन फाइंड आउट केलं तर तुमच्या असं लक्षात येईल की ते डायमेन्शन हे करंटचंच डायमेन्शन आहे. आणि ह्या पूर्ण राईट हँड साईड पार्टला आपण काय म्हणतो? डिस्प्लेसमेंट करंट. आणि हा डिस्प्लेसमेंट करंट किती आहे? ए के ॲप्सिलॉन 0 डी अपॉन डी टी. सो डी अपॉन डी टी काय आहे? रेट ऑफ चेंज ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. राईट. सो डी अपॉन डी टी काय? रेट ऑफ चेंज ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. लक्षात आलं? आणि आय डीची व्हॅल्यू किती येते? ए के ॲप्सिलॉन 0 डी अपॉन डी टी. ही व्हॅल्यू कोणाची राहणार आहे? डिस्प्लेसमेंट करंट. याला आपण डिस्प्लेसमेंट करंट असं म्हणतो. आणि आता हा डिस्प्लेसमेंट करंट जो आहे हा जर बघितला तुम्ही तर तो डायरेक्टली प्रपोर्शनल असतो आय सीला. डिस्प्लेसमेंट करंट हा डायरेक्टली प्रपोर्शनल कोणाला असतो? आय सी. सो हा एक छोटासा टॉपिक आहे जो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, डिस्प्लेसमेंट करंट. आणि याचं आपल्याला अर्थातच जेव्हा तुम्ही ह्या प्लेट इथे काही हे नसेल, डायलेक्ट्रिक मटेरियल नसेल आणि पूर्ण कपॅसिटरमध्ये एअर फिल केलेली आहे. सो डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट ऑफ एअर किती असतो? एअर किंवा व्हॅक्यूमचा 1 असतो. सो इथे काय होईल? केची व्हॅल्यू काय येते? मग 1 येईल. मग ए ॲप्सिलॉन 0
आणि ए ॲप्सिलॉन 0, त्याच्यानंतर पुढे काय येईल डी अपॉन डी टी, एवढाच आपल्याला डिस्प्लेसमेंट करंट मिळेल. वेन द डायलेक्ट्रिक मटेरियल इज नॉट प्रेझेंट. जेव्हा ते प्रेझेंट असतं तेव्हा आपल्याला के ची व्हॅल्यू त्या ठिकाणी घ्यावी लागते, आणि जेव्हा ॲब्सेंट असतं तेव्हा आपल्याला के ची व्हॅल्यू घ्यायची गरज नाही. सो क्लिअर. आता हे दोघं जण उशिरा आले त्याच्यामुळे मी थोडंसं फास्टली रिवाईज करतो परत. डिस्प्लेसमेंट करंट हा कपॅसिटर जेव्हा आपण सर्किटमध्ये प्लेस करतो, डी सी सर्किटमध्ये जेव्हा आपण लावतो तेव्हा आपल्याला डिस्प्लेसमेंट करंट हा कन्सेप्ट बघावा लागतो. कारण याच्या आधी आपण बघितलं आहे की करंट जेव्हा फ्लो होत असतो, करंट फ्लो होण्यासाठी काय आपल्याला आवश्यकता असते तर इलेक्ट्रॉन्सची. ते इलेक्ट्रॉन्स कसे पाहिजेत तर फ्री पाहिजे. सो फ्री इलेक्ट्रॉन्स जेव्हा एका प्लेसमधून दुसऱ्या प्लेसमध्ये जातात तेव्हा तुम्हाला इलेक्ट्रिक करंट फ्लो झालेला दिसून येतो, राईट. पण आता इथे प्रॉब्लेम असा येतो की या ठिकाणून करंट फ्लो झालेला आहे. हा करंट किती आहे आय सी. याला कंडक्शन करंट म्हटलं तरी चालू शकेल. सो आय सी इज अ कंडक्शन करंट. हा कंडक्शन करंट इथून इथपर्यंत फ्लो झालेला आहे, आणि तो होऊ शकतो, त्याचं रिझनिंग आपण सांगू शकतो कारण इथे आपण वायर लावलेली आहे. इथे त्या प्लेटवर सगळे चार्जेस जमा होतात, आणि इकडनं परत तुम्हाला तो करंट फ्लो झालेला दिसून येतो जेव्हा आपण ही की क्लोज करतो तेव्हा. म्हणजे सर्किटमध्ये सगळीकडे तुम्हाला हा कंडक्शन करंट जो आहे हा अवेलेबल दिसून येते. इथेही आहे आणि इथेही आहे. पण या दरम्यान काय आहे, इथे स्पेस आहे, एअर आहे. एअर असतो किंवा मग डायलेक्ट्रिक मटेरियल असतं, पण डायरेक्ट कॉन्टॅक्ट कुठेच नाही. मग इथून या स्पेसमध्ये दोन प्लेट्सच्या मध्ये जी स्पेस आहे या स्पेसमध्ये कंडक्शनसाठी फ्री इलेक्ट्रॉन्स अवेलेबल नाहीत. पण तरीही तुम्हाला असं दिसून येईल की इकडे करंट मिळालेला आहे. सो हा करंट कशामुळे मिळतो आपल्याला तर तो डिस्प्लेसमेंट करंटमुळे. हा डिस्प्लेसमेंट करंट ह्या दोन प्लेट्सच्या मध्ये तयार होतो, आणि दोन प्लेट्सच्या मध्ये तयार झालेल्या डिस्प्लेसमेंट करंट हा आय सी एवढाच असतो, कंडक्शन करंट एवढाच असतो. आणि त्यामुळे आपल्याला असं दिसून येतं की पूर्ण सर्किटमध्ये हा करंट जो आहे आय सी म्हणजे कंडक्शन करंट हा व्यवस्थितपणे फ्लो होत आहे. सो आता हा या ठिकाणी कशा पद्धतीने हा आपल्याला डिस्प्लेसमेंट करंट मिळतो तर डायलेक्ट्रिक मटेरियल जेव्हा इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवलं जातं, ह्या दोन प्लेट्समध्ये इलेक्ट्रिक फील्ड तयार होतं, आणि ह्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये हे डायलेक्ट्रिक मटेरियल आपण ठेवलं तर या ठिकाणी ही पोलरायझेशन झालेलं दिसून येतं. म्हणजे डायलेक्ट्रिक मटेरियलमध्ये इलेक्ट्रॉन्स इकडनं निघतात, इथे जाऊन पोचतात. इलेक्ट्रॉन्स इथून निघाले, इथे पोचले की या ठिकाणी निगेटिव्ह चार्ज तयार होतो, आणि जेवढे इलेक्ट्रॉन्स इकडे आलेले आहेत तेवढे पॉझिटिव्ह चार्जेस इथे तयार होतात. कारण पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे काय, इट इज अ लॅक ऑफ इलेक्ट्रॉन. सो जेवढे इलेक्ट्रॉन्स इकडनं इकडे शिफ्ट होतील तेवढे पॉझिटिव्ह चार्जेस इथे तयार होतात. तर हे जे आहे हा जो प्रकार म्हणजे डिस्प्लेसमेंट ऑफ चार्जेस, यामुळे आपल्याला डिस्प्लेसमेंट करंट मिळतो, राईट. कारण इथून इलेक्ट्रॉन जेव्हा इकडे जातो तेव्हा त्या अर्थी इलेक्ट्रॉन तर मूव्ह होत असतो. इलेक्ट्रॉन जेव्हा मूव्ह होतो तेव्हा त्या ठिकाणी करंटही मिळतो, करंटही फ्लो होतो. मग हा करंट इथून इथपर्यंत आपल्याला मिळायला लागतो. म्हणजेच हा करंट कसा नाही, इकडनं डायरेक्शन पॉझिटिव्हकडनं असते करंटची, त्याच्यामुळे हा करंट इकडनं इकडे फ्लो होईल असा. सो हा करंट आहे डिस्प्लेसमेंट करंट. मग आता हा जर फाइंड आउट करायचा असेल तर आपल्याला कालचं जे एक्सप्रेशन आहे ते बघायला लागेल.
आणि त्याला आपण काय केलं, क्यू इज इक्वल्स टू ए के एप्सिलॉन 0 ही म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेतलं. त्याच्यानंतर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टाईम जर केलं तर डी क्यू अपॉन डी टी विच इज इक्वल्स टू, हे तिन्ही कॉन्स्टंट आहेत त्याच्यामुळे डिफरन्शिएशन फक्त डीई बाय डी टीचं होईल. आणि मग या डी क्यू बाय डी टी म्हणजेच काय, कंडक्शन करंट. आणि कंडक्शन करंट हा याच्याशी आपण इक्वेट करतो या स्क्वेअरशी, आणि ह्या स्क्वेअरलाच आपण काय म्हणतो, डिस्प्लेसमेंट करंट. सो जर तुम्ही प्रॅक्टिकली बघितलं इथे तर डिस्प्लेसमेंट करंट हा कोणाच्या बरोबर आहे, कंडक्शन करंटच्या बरोबर. म्हणजे ह्या दोघांमध्ये इक्वॅलिटी आहे. आणि तुम्ही याचं डायमेन्शन्स काढून बघितले तर तेही तुम्हाला करंटचेच डायमेन्शन्स मिळतील. सो या पद्धतीने आपल्याला या छोट्याशा टॉपिककडे बघता येतं, डिस्प्लेसमेंट करंट. ओके, तुम्हाला लिहून घ्या. आहे डिस्प्लेसमेंट करंट हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे. डिस्प्लेसमेंट करंट याला आपण आय डी असं म्हणतो, आय डी. आणि आपल्याला माहीत आहे की करंट म्हणजे काय, की फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स, राईट. आणि इलेक्ट्रॉन्स फ्लो होण्यासाठी ते कुठल्या तरी त्यांना मीडियमची गरज असते. मीडियम म्हणजे मेटल थ्रू वाहू शकतात किंवा आयदर लिक्विड थ्रू, मेटल थ्रू वाहिले इलेक्ट्रॉन्स तर आपण त्याला कंडक्टर्स म्हणतो. लिक्विडमधनं जर इलेक्ट्रॉन्स फ्लो झाले तर आपण त्या लिक्विडला इन्सुलेटर म्हणतो. सो कुठल्या तरी याच्यातून ते इलेक्ट्रॉन्स फ्लो होत असतात, कुठल्या तरी त्यांना सॉलिड कंडक्शनसाठी मीडियम लागतं. गॅस थ्रू पण करंट वाहतो, पण गॅसमध्ये मग आयोनायझेशन व्हावं लागतं. आयोनायझेशन झालं की त्यातनं इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो. पण इथे जर बघितलं तर सपोज आपण कपॅसिटर हा घेतला आणि ह्या कपॅसिटरमध्ये इथे डायलेक्ट्रिक मटेरियल आहे, ह्या प्लेट्स आहेत आणि याला आपण इथे DC सोर्स लावला. हे सिंपल सर्किट. तर या सर्किटमध्ये इथून इथपर्यंत करंट फ्लो होण्यासाठी काय प्रॉब्लेम नाही आहेत, कारण वायर आपण टाकलेलीच आहे. पण इथून इथे स्पेस आहे, जे डायलेक्ट्रिक टाकलेलं नसतं तेव्हा काय असतं, स्पेस असते. आणि डायलेक्ट्रिक टाकलेलं असलं तरीही काही कनेक्शन्स म्हणजे कनेक्टेड गोष्टी नसतात, कुठेही कॉन्टॅक्ट नाही आहे. कारण हे डायलेक्ट्रिक मटेरियल आणि प्लेट्स याच्यामध्ये देखील स्पेस आहे की नाही. तर मग तरी आपण म्हणतो इकडनं करंट फ्लो होतो आहे. म्हणजे इथून करंट फ्लो IC, आता सपोज हा IC घेतला आपण, कारण सर्किटमधला करंट आहे म्हणून त्याला आपण IC म्हटलं. सो हा IC करंट इथून इथपर्यंत गेला आणि इथूनही तो आला इथे. म्हणजे सर्किटच्या सगळ्या पार्टमध्ये तुम्हाला काय IC हा करंट तुम्हाला दिसून येतो, स्मॉल IC. तर मग ह्या स्पेसमध्ये करंट फ्लो कसा होतो, राईट, हा आपला प्रश्न आहे. आणि याच्यावरनं आपल्याला मिळतं की डिस्प्लेसमेंट करंट काय असतो. की कपॅसिटरमध्ये जेव्हा या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड तयार होतं ह्या दोन प्लेट्सवर, तर तुम्हाला माहिती आहे की याच्यामध्ये काय होतं, डायलेक्ट्रिक मटेरियलमध्ये पोलरायझेशन होतं. पोलरायझेशन होतं म्हणजे काय होत असतं की इथे सपोज पॉझिटिव्ह चार्ज आपण दिला, इथे निगेटिव्ह चार्ज असेल तर या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज आणि या ठिकाणी निगेटिव्ह चार्ज इंड्यूस्ड होतो. हे कशामुळे होतं, तर पोलरायझेशनमुळे. पोलरायझेशनमध्ये काय होतं की इकडनं इलेक्ट्रॉन्स जे आहेत डायइलेक्ट्रिकच्या या पार्टवरनं इलेक्ट्रॉन्स इकडे येऊन बसतात आणि इथून इलेक्ट्रॉन्स इकडे शिफ्ट झाल्यामुळे या ठिकाणी सगळे पॉझिटिव्ह चार्जेस आणि इथे सगळे निगेटिव्ह चार्जेस जमा व्हायला सुरुवात होते.
सो ह्या प्रोसेसला आपण पोलरायझेशन असं म्हणतो. सो यावेळेस हे पोलरायझेशन होत असताना चार्जेस काय करतात, डिस्प्लेस होतात. इलेक्ट्रॉन्स गेट डिस्प्लेस्ड. इथून तो डिस्प्लेस झाला, इथे येऊन बसला, राईट. मग डिस्प्लेसमेंट ऑफ चार्जेस म्हणजे पण काय असतं, करंटच असतो, राईट. डिस्प्लेसमेंट ऑफ चार्जेस म्हणजे पण करंटच आहे, कारण करंटसाठी आपल्याला इलेक्ट्रॉन्सनी स्वतःची जागा सोडणं गरजेचं असतं आणि ते फ्लो होणं गरजेचं असतं. तसं या ठिकाणी इलेक्ट्रॉन्स आपली जागा सोडतायत आणि इथपर्यंत येऊन बसतायत. सो ह्या डायइलेक्ट्रिक मटेरियलमध्ये देखील एक करंटचा फ्लो तुम्हाला बघायला मिळतो आणि त्याला आपण डिस्प्लेसमेंट करंट असं म्हणतो, राईट. आता त्याचं एक्झॅक्टली तो किती असतो ते जर आपल्याला बघायचं असेल तर एक छोटंसं एक्सप्रेशन आपल्याला डिराईव्ह करायला लागतं आणि त्यासाठी आपण आधी आपण एक इक्वेशन बघतो की ईचं, ई म्हणजे इंटेन्सिटी. सो इंटेन्सिटीचं इक्वेशन काय आहे, क्यू अपॉन ए ॲप्सिलॉन 0, ए के ॲप्सिलॉन 0, राईट. काल बघितलं आपण. म्हणजेच काय, क्यू इज इक्वल्स टू ए के ॲप्सिलॉन 0 इंटू ई. याचा आपण डिफरन्शिएट करूया. याला डिफरन्शिएटिंग डी क्यू बाय डी टी विच इज इक्वल्स टू ए कॉन्स्टंट आहे, के कॉन्स्टंट आहे, ॲप्सिलॉन 0 कॉन्स्टंट आहे. याला आपण काय लिहू, डी अपॉन डी टी. आलं लक्षात. अतिशय सोपा एक्सप्रेशन आहे. काही डिफरन्सिएशन विथ रिस्पेक्ट टू डी टी. आता डी क्यू अपॉन डी टी काय आहे, तर हा करंट. कारण क्यू अपॉन टी आपण बघतो ना, तो करंटच असतो. सो ह्या करंटला आपण सपोज असं म्हटलं की इट इज अ आय सी which is equals to dq upon dt, which is equals to a k epsilon 0 de upon dt. सो एवढ्या अमाऊंटचा करंट जो आहे हा या सर्किटमधून बाहेरून फिरतो आहे. अजून आपल्याला डिस्प्लेसमेंट करंट मिळाला का नाही. सो डिस्प्लेसमेंट करंट जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला हे जे एक्सप्रेशन आहे या एक्सप्रेशनचं डायमेन्शन फाइंड आउट केलं तर तुमच्या असं लक्षात येईल की ते डायमेन्शन हे करंटचंच डायमेन्शन आहे आणि ह्या पूर्ण राईट हँड साईड पार्टला आपण काय म्हणतो, डिस्प्लेसमेंट करंट. आणि हा डिस्प्लेसमेंट करंट किती आहे, ए के ॲप्सिलॉन 0 डी अपॉन डी टी. सो डी अपॉन डी टी काय आहे, रेट ऑफ चेंज ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. राईट. सो डी अपॉन डी टी काय, रेट ऑफ चेंज ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. लक्षात आलं. आणि आय डीची व्हॅल्यू किती येते, ए के ॲप्सिलॉन 0 डी अपॉन डी टी. ही व्हॅल्यू कोणाची राहणार आहे, डिस्प्लेसमेंट करंट. याला आपण डिस्प्लेसमेंट करंट असं म्हणतो.
आणि आता हा डिस्प्लेसमेंट करंट जो आहे हा जर बघितला तुम्ही तर तो डायरेक्टली प्रपोर्शनल असतो आयसीला. डिस्प्लेसमेंट करंट हा डायरेक्टली प्रपोर्शनल कोणाला असतो? आयसी. सो हा एक छोटासा टॉपिक आहे जो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, डिस्प्लेसमेंट करंट. आणि याचा आपल्याला अर्थातच जेव्हा तुम्ही ह्या प्लेट इथे काही हे नसेल, डायलेक्ट्रिक मटेरियल नसेल आणि पूर्ण कपॅसिटरमध्ये एअर फिल केलेली आहे, सो डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट ऑफ एअर किती असतो? एअर किंवा व्हॅक्यूमचा 1 असतो. सो इथे काय होईल? के ची व्हॅल्यू काय येते? मग 1 येईल. मग ए ॲप्सिलॉन 0 आणि ए ॲप्सिलॉन 0 त्याच्यानंतर पुढे काय येईल? डी अपॉन डी टी. एवढाच आपल्याला डिस्प्लेसमेंट करंट मिळेल. when the dielectric material is not present. जेव्हा ते प्रेझेंट असतं तेव्हा आपल्याला के ची व्हॅल्यू त्या ठिकाणी घ्यावी लागते आणि जेव्हा ॲब्सेंट असतं तेव्हा आपल्याला के ची व्हॅल्यू घ्यायची गरज नाही. सो क्लिअर? आता हे दोघं जण उशिरा आले त्याच्यामुळे मी थोडंसं फास्टली रिवाईज करतो परत. डिस्प्लेसमेंट करंट हा कपॅसिटर जेव्हा आपण सर्किटमध्ये प्लेस करतो, डी सी सर्किटमध्ये जेव्हा आपण लावतो तेव्हा आपल्याला डिस्प्लेसमेंट करंट हा कन्सेप्ट बघावा लागतो. कारण याच्या आधी आपण बघितलं आहे की करंट जेव्हा फ्लो होत असतो, करंट फ्लो होण्यासाठी काय आपल्याला आवश्यकता असते? तर इलेक्ट्रॉन्सची. ते इलेक्ट्रॉन्स कसे पाहिजेत? तर फ्री पाहिजे. सो फ्री इलेक्ट्रॉन्स जेव्हा एका प्लेसमधून दुसऱ्या प्लेसमध्ये जातात तेव्हा तुम्हाला इलेक्ट्रिक करंट फ्लो झालेला दिसून येतो, राईट? पण आता इथे प्रॉब्लेम असा येतो की या ठिकाणून करंट फ्लो झालेला आहे. हा करंट किती आहे? आय सी. याला कंडक्शन करंट म्हटलं तरी चालू शकेल. सो आय सी इज अ कंडक्शन करंट. हा कंडक्शन करंट इथून इथपर्यंत फ्लो झालेला आहे आणि तो होऊ शकतो, त्याचं रिझनिंग आपण सांगू शकतो कारण इथे आपण वायर लावलेली आहे. इथे त्या प्लेटवर सगळे चार्जेस जमा होतात आणि इकडनं परत तुम्हाला तो करंट फ्लो झालेला दिसून येतो जेव्हा आपण ही की क्लोज करतो तेव्हा. म्हणजे सर्किटमध्ये सगळीकडे तुम्हाला हा कंडक्शन करंट जो आहे हा अवेलेबल दिसून येते. इथेही आहे आणि इथेही आहे. पण या दरम्यान काय आहे? इथे स्पेस आहे, एअर आहे. एअर असतो किंवा मग डायलेक्ट्रिक मटेरियल असतं, पण डायरेक्ट कॉन्टॅक्ट कुठेच नाही. मग इथून या स्पेसमध्ये दोन प्लेट्सच्या मध्ये जी स्पेस आहे या स्पेसमध्ये कंडक्शनसाठी फ्री इलेक्ट्रॉन्स अवेलेबल नाहीत. पण तरीही तुम्हाला असं दिसून येईल की इकडे करंट मिळालेला आहे. सो हा करंट कशामुळे मिळतो आपल्याला? तर तो डिस्प्लेसमेंट करंटमुळे. हा डिस्प्लेसमेंट करंट ह्या दोन प्लेट्सच्या मध्ये तयार होतो आणि दोन प्लेट्सच्या मध्ये तयार झालेल्या डिस्प्लेसमेंट करंट हा आय सी एवढाच असतो, कंडक्शन करंट एवढाच असतो. आणि त्यामुळे आपल्याला असं दिसून येतं की पूर्ण सर्किटमध्ये हा करंट जो आहे आय सी म्हणजे कंडक्शन करंट हा व्यवस्थितपणे फ्लो होत आहे. सो आता हा या ठिकाणी कशा पद्धतीने हा आपल्याला डिस्प्लेसमेंट करंट मिळतो? तर डायलेक्ट्रिक मटेरियल जेव्हा इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवलं जातं, ह्या दोन प्लेट्समध्ये इलेक्ट्रिक फील्ड तयार होतं आणि ह्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये हे डायलेक्ट्रिक मटेरियल आपण ठेवलं तर या ठिकाणी ही पोलरायझेशन झालेलं दिसून येतं. म्हणजे डायलेक्ट्रिक मटेरियलमध्ये इलेक्ट्रॉन्स इकडनं निघतात, इथे जाऊन पोचतात.
इलेक्ट्रॉन्स इथून निघाले, इथे पोचले की या ठिकाणी निगेटिव्ह चार्ज तयार होतो आणि जेवढे इलेक्ट्रॉन्स इकडे आलेले आहेत तेवढे पॉझिटिव्ह चार्जेस इथे तयार होतात. कारण पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे काय, इट इज अ लॅक ऑफ इलेक्ट्रॉन. सो जेवढे इलेक्ट्रॉन्स इकडनं इकडे शिफ्ट होतील तेवढे पॉझिटिव्ह चार्जेस इथे तयार होतात. तर हे जे आहे हा जो प्रकार म्हणजे डिस्प्लेसमेंट ऑफ चार्जेस, यामुळे आपल्याला डिस्प्लेसमेंट करंट मिळतो. राईट. कारण इथून इलेक्ट्रॉन जेव्हा इकडे जातो तेव्हा त्या अर्थी इलेक्ट्रॉन तर मूव्ह होत असतो. इलेक्ट्रॉन जेव्हा मूव्ह होतो तेव्हा त्या ठिकाणी करंटही मिळतो, करंटही फ्लो होतो. मग हा करंट इथून इथपर्यंत आपल्याला मिळायला लागतो. म्हणजेच हा करंट कसा राहील, इकडनं डायरेक्शन पॉझिटिव्हकडनं असते करंटची, त्याच्यामुळे हा करंट इकडनं इकडे फ्लो होईल असा. सो हा करंट आहे डिस्प्लेसमेंट करंट. मग आता हा जर फाइंड आउट करायचा असेल तर आपल्याला कालचं जे एक्सप्रेशन आहे ते बघायला लागेल आणि त्याला आपण काय केलं, क्यू इज इक्वल्स टू AK एप्सिलॉन 0 ही म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेतलं. त्याच्यानंतर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टाईम जर केलं तर dq अपॉन dt विच इज इक्वल्स टू, हे तिन्ही कॉन्स्टंट आहेत त्याच्यामुळे डिफरन्शिएशन फक्त dE बाय dtचं होईल. आणि मग या dq बाय dt म्हणजेच काय, कंडक्शन करंट. आणि कंडक्शन करंट हा याच्याशी आपण इक्वेट करतो या स्क्वेअरशी, आणि ह्या स्क्वेअरलाच आपण काय म्हणतो, डिस्प्लेसमेंट करंट. सो जर तुम्ही प्रॅक्टिकली बघितलं इथे तर डिस्प्लेसमेंट करंट हा कोणाच्या बरोबर आहे, कंडक्शन करंटच्या बरोबर. म्हणजे ह्या दोघांमध्ये इक्वॅलिटी आहे. आणि तुम्ही याचं डायमेन्शन्स काढून बघितले तर तेही तुम्हाला करंटचेच डायमेन्शन्स मिळतील. सो या पद्धतीने आपल्याला या छोट्याशा टॉपिककडे बघता येतं, डिस्प्लेसमेंट करंट. ओके, तुम्हाला लिहून घ्या हे. आता नेक्स्ट टॉपिक आहे एनर्जी स्टोअर्ड इन कपॅसिटर. कपॅसिटर हा चार्ज होतो आणि चार्जिंग या प्रोसेसमध्ये एनर्जी त्याच्यामध्ये स्टोअर केली जाते. आणि ह्यासाठी आपण परत दोन प्लेट्स आपण घेतले विच इज हॅविंग एरिया A. या दोघांच्या पैकी एक प्लेट जे आहे ती इन्सुलेटेड आहे फर्स्ट. जसं मी दरवेळेस सांगतो तसं ह्या प्लेटला आपण काय केलेलं आहे, बाहेरचा पार्ट त्याचा अर्थ केलेला आहे. आणि इथे आपण चार्जेस टाकत असतो. चार्जेस टाकत असताना पहिला चार्ज जेव्हा टाकतो तेव्हा आपल्याला थोडं वर्क करावं लागतं, कारण आपण इन्फिनिटीकडनं चार्ज आणतो आणि इथे प्लेस करतो. इनिशियली चार्ज 0 आहे, सो पोटेन्शियल पण किती राहील, 0च राहील. मग आपण परत त्याच्यावर दुसरा चार्ज टाकू. दुसरा चार्ज टाकला की आपल्याला काय व्हावं लागेल, जास्त वर्क करावं लागेल, कारण त्या दुसऱ्या चार्जला अपोज करण्यासाठी पहिला चार्ज त्या ठिकाणी प्रेझेंट असतो. मग तिसरा चार्ज टाकू, चौथा चार्ज टाकू, असं चार्ज टाकत आपण शेवटी कुठपर्यंत आले, Q चार्जेस आपण टाकले. सो ह्या प्रत्येक चार्ज टाकण्याच्या मागे आपल्याला वर्क करावं लागतं. आणि वर्क आणि एनर्जी या दोन्ही सेम आहेत. तुम्ही त्यांचे डायमेन्शन्स बघितले तरी सेम असतात, वर्क अँड एनर्जी. म्हणून ह्या दोन्ही आपण जे अभ्यास करतो त्याचा त्या दोघांनाही आपण एकाच टॉपिकमध्ये टाकलेलं आहे, वर्क अँड एनर्जी. कारण जेवढं आपण या ठिकाणी वर्क करतो तेवढी एनर्जी तुम्हाला या ठिकाणी स्टोअर झालेली दिसून येते. सो ही त्या कपॅसिटरची एनर्जी, पण ती आपल्याला फॉर्म्युलेट करायची, ती आपल्याला फाइंड आउट करायची. कुठला तरी एक इक्वेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की जेणेकरून आपल्याला त्याची एनर्जी ही फाइंड आउट कॅल्क्युलेट करता येईल. सो त्यासाठीचं हे डेरिव्हेशन आहे. सो आता आपण काय केलेलं आहे की चार्जेस आणून टाकायला सुरुवात केली.
झिरोपासून आपण सुरुवात केली आणि तो फायनली कुठपर्यंत आला, क्यूपर्यंत सगळे चार्जेस टाकून झाले त्याच्यावर. तेच चार्जेस टाकल्यानंतर या प्रोसेसमध्ये ही जी प्रोसेस आहे, कारण सुरुवातीला एकच क्यू, मग दुसरा क्यू, मग तिसरा क्यू, अशा पद्धतीने कॅपिटल क्यू किंवा टोटल क्यू एवढे चार्जेस आपण टाकत जाऊ. सो ह्या प्रत्येक प्रोसेसमध्ये तुम्हाला त्या कपॅसिटरमध्ये प्लेटवर पोटॅन्शियल डेव्हलप झालेलं दिसून येईल. आणि पोटॅन्शियल जेव्हा डेव्हलप झालेलं दिसून येईल तेव्हा आपल्याला त्याची कपॅसिटी काढता येते. दॅट इज अ क्यू अपॉन व्ही. कारण कपॅसिटन्सचं हे आपण फॉर्म्युला आपण बघितला होता मागे. सो हा व्ही. आता आपल्याला वर्क डन फाइंड आउट करायचं आहे. पण परत तुम्हाला सांगतोय की वर्क डन हे आपल्याला स्मॉल एकेका काय म्हणतात त्याला, चार्ज इथे ॲक्युम्युलेट करण्याच्या मधनं ते कॅल्क्युलेट करावं लागणार आहे. कारण एकदम करता येईल का? नाही, कारण ही प्रोसेस आहे. प्रोसेसमध्ये सुरुवात झिरोपासून आहे, नंतर चार्जेस आपले क्यू झालेले आहेत. सो ह्या प्रोसेसमध्ये प्रत्येक स्टेपला तुम्हाला वर्क डन फाइंड आउट करायचं असेल तर मग आपल्याला त्याचं इंटिग्रेशन करायला, म्हणजे एका चार्जचं आपण करतो आणि मग त्याचं इंटिग्रेशन. सो स्मॉल अमाऊंट ऑफ वर्क डन पहिल्यांदा आपण फाइंड आउट करू आणि मग टोटल वर्क डन फाइंड आउट करू. सो स्मॉल अमाऊंट ऑफ वर्क डन म्हणजे काय? DW. सो DW हे फाइंड आउट करायचं आहे. DW म्हणजे किती येईल? VDQ. DQ चार्ज, स्मॉल अमाऊंट ऑफ चार्ज. हा चार्ज आणण्यासाठी आपल्याला वर्क किती करावं लागलं? DQ. बरं, हा फॉर्म्युला तुम्हाला, हाही फॉर्म्युला माहीत आहे, हाही झालेला आहे आपला. W इज इक्वल्स टू VDQ. म्हणजे व्ही आपण काढलं होतं पोटॅन्शियल काढलं असताना आपल्याला W अपॉन Q हा फॉर्म्युला मिळाला होता. वर्क डन अपॉन चार्ज, राईट. सो त्याच फॉर्म्युल्याला इथे थोडंसं त्यांनी टर्न केलेलं आहे. सो VDQ. आता यालाच आपण क्यू डॅश अपॉन सी, व्हीची व्हॅल्यू ही आपल्याला इथून काढता येईल. याला आपण क्यू डॅश म्हटलं. सो व्हीची व्हॅल्यू विच इज इक्वल्स टू क्यू डॅश अपॉन सी, राईट. हाच फॉर्म्युला आपण व्हीच्या जागी प्लेस केला म्हणजे काय झालं? क्यू डॅश अपॉन सी इंटू डी. क्यू डॅश हा काय आहे? चार्ज ऑन कपॅसिटर, राईट. आणि नुसतंच क्यू काय आहे? DQ आहे स्मॉल अमाऊंट ऑफ चार्ज. लक्षात येत आहे काय आहे दोघांमधला डिफरन्स? सो आता टोटल वर्क डन which is equals to W which is equals to integration of DW. हे इंटिग्रेशन आपल्याला लिमिटमध्ये करावं लागणार आहे. आणि लिमिट कसं आहे? झिरो चार्ज टू क्यू चार्ज. कारण सुरुवातीचा चार्ज झिरो होता आणि मग आपल्याला कॅपिटल क्यूपर्यंत त्याला वाढवत न्यायचं आहे. सो 0 टू क्यू या लिमिट लोअर लिमिट किती आहे? 0 आहे आणि अपर लिमिट क्यू आहे. सो 0 टू क्यूपर्यंत आपल्याला तो वाढवत न्यायचा. तर यालाच आपण कसं लिहू आता? 0 टू क्यू डॅश सी इंटू DQ. ओके. आणि ह्याला जर सॉल्व केलं तुम्ही तर अर्थात कपॅसिटन्स हा तुम्हाला बाहेर काढता येईल. W इज इक्वल्स टू 1 अपॉन सी. कारण दिलेल्या कपॅसिटरचा कपॅसिटन्स ही टर्म कॉन्स्टंट आहे
त्याच्यामध्ये काही चेंज नाही आहे. सो आपण त्याला इंटिग्रेशनच्या बाहेर घेऊ. 0 to Q Q डॅश dq. आणि ह्याला जर आपण सॉल्व केलं तर आपल्याला 1/2 Q स्क्वेअर C 1/2 Q स्क्वेअर अपॉन C हा फॉर्म्युला मिळतो. आणि टोटल वर्क डन हेच इलेक्ट्रिकल पोटेन्शियल एनर्जी म्हणून स्टोअर होतं. सो this much amount of work done is stored as electric potential energy U, कॅपिटल U. म्हणून आपण याला कॅपिटल U इज इक्वल्स टू हाफ Q स्क्वेअर C या पद्धतीने लिहू शकतो. राईट. यालाच आपल्याला अजून दोन वेगळ्या पद्धतीने लिहिता येतं. हाफ CV स्क्वेअर U इज इक्वल्स टू हाफ CV स्क्वेअर. आणि तिसरी पद्धत आहे हाफ Q इंटू V. आता हे कसे मिळतील, हे तीन इक्वेशन्स आपल्याला कसे मिळतील, तर ह्या इक्वेशनमध्येच तुम्हाला व्हॅल्यूज तुम्ही वेगवेगळ्या ठेवल्या, क्यूची व्हॅल्यू ठेवली किंवा सीची व्हॅल्यू ठेवली तर तुम्हाला हे तिन्ही इक्वेशन्स मिळतात. ह्या तिन्हीपैकी कुठलंही इक्वेशन जे आहे हे तुम्हाला यूज करायला लागतं. जेव्हा तुम्हाला न्यूमरिकल्स सोडवायचे असतात तेव्हा जी गोष्ट दिलेली आहे, ज्या गिवन थिंग्स आहेत, अकॉर्डिंगली यू हॅव टू चूज द फॉर्म्युला. म्हणजे एकच एक्सप्रेशन आहे, या एकाच एक्सप्रेशनमध्ये तुम्हाला दणकन 3 फॉर्म्युले तयार झालेले आहेत. सो हे फॉर्म्युले. आणि आता हा लेसन आपला इथे क्लोज झालेला आहे. आपण